तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांसाठी काय महत्त्वाचं असायला हवं? पद की जिल्ह्याचा विकास? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण ठरलंय रायगड जिल्ह्यासाठी झालेली एक बैठक. अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी ही बैठक बोलावली. मात्र पालकमंत्री पदावरून अडून बसलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. आता आमदार महोदय अनुपस्थितीची म्हणजे ही काही वेगळी कारणं ते देतच आहेत. मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचंच या सगळ्या प्रकारावरून समजतंय. पाहूयात याबद्दलचा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. निवडणुकांपूर्वी जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा, विधानसभा जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपद, गृहमंत्री पदावरून झालेले रुसवे फुगवे, खाते वाटपावरून झालेली चढाओढ, या सगळ्या राजकीय धुसफुसीचे रेकॉर्ड मोडले ते रायगडच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादानं. पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू असलेला सुप्त वाद थांबायची चिन्ह दिसत नाहीयेत. त्याची एक झलक जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत पाहायला मिळाली. अर्थमंत्री अजित पवारांनी रायगड जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीसाठी आदिती तटकरे दादांच्या दालनात उपस्थित होत्या. मात्र ही बैठक शिवसेनेच्या आमदारांविनाच पार पडली. मंत्री गोगावले सुद्धा उपस्थित नसल्यानं सेनेला डावलल्याची वेगळीच चर्चा सुरू झाली. सेनेच्या आमदारांनी नाराजी बोलून सुद्धा दाखवली. आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं. पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मिटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते. मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या ह्याच्यात डावललं असं दिसतंय. आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही. कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होता. मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? मंत्री भरत गोगावले रायगडावर भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांसोबत धारा तीर्थयात्रेला उपस्थित होते. बैठकीचं आमंत्रण होतं, पण गडावरील कार्यक्रमामुळे पोहोचू शकलो नाही अशी कबुली गोगावलेंनी दिली. अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं. आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं. फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं. परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो. मी ह्या मिटिंगला पोहोचू शकत नव्हतो. 9:30 वाजताची मिटिंग होती आणि त्यानंतर कॅबिनेटला पण मी पोहोचू शकत नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही ह्या बैठकीला हजर नाही राहू शकलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारची बाजू सावरून घेतली, तर बैठकीनंतर अर्थमंत्री अजित पवारांनीही सगळे गैरसमज दूर केले. दादांनी सुरुवातीला माध्यमांवरच त्रागा केला, नंतर अशा बैठकीच्या नियोजनाचं प्रयोजन सविस्तरपणे सांगितलं. या बैठकीचा आणि पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाचा संबंध नसल्याचंही दादांनी ठासून सांगितलं. रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर भेटेल. ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात. त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना, त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ. रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही. अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला. मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं. त्याला पालक सचिव असतात, त्याला जिल्हाधिकारी असतात, त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, त्याला डीपीओ असतो. काही बघायचं नाही, काही नाही, बातम्या सुरू करायच्या. ही मीटिंग ही डीपीसीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मीटिंग होती. रायगड असो की नाशिक, दोन्ही ठिकाणी पालकमंत्री पदावरून अजूनही तिन्ही पक्षात एकवाक्यता नाही. आजच्या वार्षिक नियोजन बैठकीवर त्याचं सावट स्पष्ट दिसलं. मात्र पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणं हा मतदारांचा अपमान नाही का? राजकीय वादात जिल्ह्याचं नियोजन दावणीला लावणं कितपत योग्य आहे? मतदारांनी विकासासाठी निवडून दिलंय की फक्त पद उपभोगण्यासाठी? याचा विचार लोकप्रतिनिधी करतील अशी आशा ठेवणं पण चुकीचं ठरू शकतं. इतकी परिस्थिती चिघळत चालली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.